मॉर्निंग मित्रांनो, आज आहे डे 2 आपल्या ट्रिपचा सेकंड डे. फर्स्ट डे शिर्डीचं दर्शन होतं. आपण मस्त शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे. दिवस छान गेलेलं. तुम्ही पार्ट 1मध्ये हा नक्की बघितलेला असेल व्हिडिओ की लाईक आम्ही काय काय कवर केलं आहे दर्शनाचं वगैरे सगळं काय. आणि आज आहे डे 2 म्हणजे त्र्यंबकेश्वर. सो आता आम्ही जाणार आहे त्र्यंबकेश्वरला. आता वाजलेले सकाळीचे 7:15 झालेत आणि आमचं ठरलेलं की 7 वाजता रेडी होऊन सगळं निघायचंच आहे. बॅगा सगळ्या रेडी झालेल्या आहेत. सो आता काय नाही, ऑलमोस्ट झालेलं आहे. फक्त तो रूम लॉक करून नाश्त्याला निघायचं. थोडा जवळपास नाश्ता करणं, थोडंफार काय जे असेल लाईट वगैरे, मग तिथं आम्ही डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला निघणार. पुढचं जे पण असेल ते मी तुम्हाला दाखवेलच. सो प्लीज लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. लास्टच्या तुम्ही व्हिडिओ पार्ट 1ला खूप छान कमेंट केलेली आहे, तुम्हाला खूप आवडलेलं आहे. खूप लोकांनी मला सांगितलं आहे की व्हिडिओज छान झालेला, असे करत राहा. मी नक्की प्रयत्न करीन की माझं एक लेवल थोडंसं अप करत राहील नेहमी व्हिडिओजमध्ये. तुम्ही लाईक आणि कमेंट केल्याबद्दल त्यासाठी थँक्यू. सो असेच माझे व्हिडिओज बघत राहा, टायमावर व्हिडिओ बघत राहा आणि मी प्रयत्न करेन मी टायमावर व्हिडिओ टाकत राहील. सो आता चला आपण जाऊया नाश्त्याला. सो आता आलो आम्ही नाश्ता करायला. हे बघा, नाश्ता चालला आहे. मेंदू वडा, इडली. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आवारामध्ये. ही आहे पार्किंग. हे आपले सगळे मित्र, आपली गाडी पण तिथे पार्क आहे. हे आहे मंदिर, सिद्धिविनायकचे देवी मंदिर आहे. शिर्डीवरून निघून म्हणजे आपल्या हॉटेलवरून निघून 2-2.5 तास झाले. नाशिक थ्रू आपण आलो आहे, तर ट्रॅफिक वगैरे लागलेली नाही एवढी. पण आता सध्या चाललं आहे सगळं काय. आता बघू मंदिरामध्ये किती गर्दी आहे किती नाही, तसं कळेल किती वेळ लागतो दर्शनाला. जेवढं जमेल तेवढं मी व्हिडिओज काढीन. जे काय असेल मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न करेन. सो चला दर्शनाला जाऊया. अरे घर से ही हम लोग दर्शन करने को आते हैं. कहाँ करिए, भगवान के ईश्वर की कृपा. चले हमारे दौर में हम दर्शन देते रहिए. तो हम चले आए दौड़े. तो हम दौड़े नहीं, हम बैठे जा रहे हैं. एक प्रभु की कैसी लीला है. चलो खाना खावा दे. तो हम रखा थे, तुमको वीडियो कॉल करत रहिए. 2 मिनट देख लो. तर मित्रांनो, असं अपडेट असा आहे की आपलं त्र्यंबकेश्वरचं दर्शन अर्ध्यामधूनच आम्ही परतलेलो आहे. कारण का कुंभमेळा असल्यामुळे दर्शनाला जवळपास 12 तासाची लाईन आहे. आणि आमचं ठरलं होतं की 12:30ला पोचून 3-3.5 तासमध्ये दर्शन झालं तर सगळे कसे नंतर रात्री 9-9:30पर्यंत घरी जाऊ शकतो. पण जर दर्शनाला 12 तास लागेल तर मग आम्ही पोचणार कधी घरी. कारण का नेक्स्ट डेला मॉर्निंगला पण आहेत 4-5 जण, त्यांना ऑफिसला जायचं. सो आम्ही ग्रुपमध्ये ठरवलं आहे की लाईक काय करावं. तर असं डिसाईड झालं आहे की आपण सध्या बाहेरून दर्शन घेऊ. शंकराच्या मंदिराचं आपण दर्शन घेतलेलं आहे बाहेरून. आणि नेक्स्ट वर्षी आपण ठरवणार आहे की दर्शन पूर्ण कंप्लीट करावं. थोडा टायमामुळे आम्ही लवकर निघालेलो आहे. सो तेवढंच पण आम्ही पूर्ण करू. सो आता झालं आहे. आता आम्ही जेवायला आलो आहे. हॉटेल आहे फॅमिली रेस्टॉरंट. सो आता सगळं आज जेवायला बसलेले. हा परिसर आहे. हा नाशिक हायवेलाच आहे हॉटेल, जसं का लांब नाही, इगतपुरीलाच आहे हॉटेल. A few moments later. भात, डाळ तडका, रोटी आणि जेवण.
आपले साई शक्ती मित्र मंडळ शिर्डीला येते. तर यावर्षी वेगळं म्हणजे त्र्यंबकेश्वर होतं. तर सगळ्यांना त्याने भेटता येतं, तर हे मेन आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून मी पण जॉईन करतो ही सहल आणि बरं वाटतं सगळ्यांबरोबर. देवदर्शन पण होतं आणि सगळं वर्षभर काय काय जे झालेलं आहे ते पण सगळं समजतं. थोड्या याने त्र्यंबकेश्वर दर्शन चुकलं, पण पुढच्या वेळी ते पण होईल. ओम साईराम. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही पिकनिक आमची अरेंज असते साई शक्ती मित्र मंडळाची, आणि दरवर्षी न चुकता सर्वजण प्रत्येकजण आपापली जबाबदारी सांभाळून आपली सर्व कामं व्यवस्थित पार पडून या पिकनिकला येतात. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. या पिकनिक हे साईंचा आशीर्वाद तर आम्ही घेतो नवीन वर्षाच्या सुरुवातीला, पण त्याच्या मागचं दुसरं एक कारण म्हणजे आम्ही सुखदुःख एकमेकांशी वाटून घेतो. जेवल्याच्या नंतर काही फिरताना इकडे तिकडे ना असे थोडे ग्रुप विखरले जातात. त्या ग्रुपमधून अशी सुखदुःख अशी वाटली जातात, जेणेकरून मनं हलकी होतात आणि या पिकनिक सार्थकी लागते. साईंचा आशीर्वाद तर असतोच. यावर्षी आम्हाला त्र्यंबकेश्वर महादेवांचा आशीर्वाद पण घ्यायचा होता, पण दुसऱ्या दिवशी कुंभमेळा असल्याकारणाने बहुतेक भाविकांची गर्दी असल्यामुळे साधारण 8 ते 10 तास लागणार होते. त्यासाठी ते आम्ही प्लॅन अर्धवट सोडून थोडीफार महादेवांची सेवा करून आम्ही आमच्या लाईनीमधून बाहेर पडलो. तसेच बहुतेक जणांना दुसऱ्या दिवशी कामावर पण जायचं आहे आणि फशी पण आहे. बहुतेकांचं पुढचं कामाचं प्लॅनिंग आहे. त्यासाठी आम्ही ते प्लॅनिंग अर्धवट सोडून महादेवांना बाहेरूनच नमस्कार करून आम्ही निघालो. पण पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच दर्शन घेऊ. धन्यवाद. खूप चांगलं वाटलं. तुम्हाला मन भरून येते का, रडायला येते का? नाही ना, बोला ना मग. पिकनिकला आमची दरवर्षी पिकनिक जाते शिर्डी आणि अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पावसाळी पिकनिक असे 2 आमचे पिकनिक ठरलेले आहेत दरवर्षीप्रमाणे. तर नवीन वर्षासाठी नवीन सुरुवात म्हणून आम्ही दरवर्षी शिर्डीला जाऊन खूप आमची मजा मस्ती सगळी करून आम्ही खूप मजा वगैरे करतो. साईबाबांचं दर्शन घेतो. पारख्या उर्फ स्वप्नी सोनकर, बोला कसं वाटलं तुम्हाला? आज नॉनव्हेज खायला नाही भेटलं ना? एक नंबर. अजून काय बोलताय, कसं वाटतं? खूप छान वाटलं. हं? शिर्डीला येऊन खूप छान वाटलं. खूप एन्जॉय केला, मजा केली. बस बस. कामाच्या दगदगीतून 1-2 दिवस आम्ही काढले ओके. आणि शिर्डीला आलो मित्रांबरोबर. 2 दिवस राहिलो एकत्र. खूप बरं वाटलं. छान छान. असंच प्रत्येकाने एकमेकांना साथ द्या, एकमेकांबरोबर फिरत जा, वेळात वेळ काढून एन्जॉयमेंट करा. लव यू. ते बोललेले आहेत की तुम्ही या वगैरे वगैरे, पण ते स्वतः टाईमवर येत नाही आणि मजा आया. त्याला सांगावं लागतं की बाबा की 10 वाजता निघायचं आहे, उद्या पिकनिकला जायचं आहे, पण त्यांनी पण स्वतःहून लक्ष देऊन मेसेज वाचायला पाहिजे, ते रिप्लाय द्यायला पाहिजे. सचिन बोला. माझं हे 2रं वर्ष आहे पिकनिकचं. खूप छान वाटलं. नवीन वर्षाची सुरुवात शिर्डीच्या साईबाबांबरोबर दर्शन झालं. त्यानंतर आम्ही त्र्यंबकेश्वरचे दुसऱ्या दिवशी त्र्यंबकेश्वर केलं. ते थोडं गर्दी असल्याकारणामुळे आम्ही आता नेक्स्ट इयर कंप्लीट करू. ओके, थँक्यू. सूरज, कसं वाटलं पिकनिकवरून ट्रिपला येऊन? छान वाटलं. आज आमची ट्रिप संपन्न झाली. खूप छान. सगळे आता मुंबईला निघाले. 2 दिवस ट्रिप सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. तर अशाच नवनवीन अपडेटसाठी NJ ब्लॉग्स या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत अशा ट्रिपला नेहमी राहा. धन्यवाद. अशी दादा, ते खाण्याचं जरा थोडं बघा, जरा मला सांगा तुम्हाला पिकनिकबद्दल थोडं कसं वाटलं, काय वाटलं? काय चांगलं वाटलं. भरून येते का? नाही ना, भरून बिरून आपल्याला येत नाही. आपल्याला भरलेलं पाहिजे असतं. समज रे आप. शेळके, कसं वाटलं पिकनिकमध्ये? एकदम मस्त वाटतं. जेव्हापासून मी हा ग्रुप जॉईन केला, साधारण मला वाटतं मी 15-16 वर्ष झाले असतील जातो आहे. या निमित्ताने आम्ही सगळे एकत्र भेटतो, त्यामुळे खूप बरं वाटतं आणि साईंचं दर्शन घेतल्यावर खूप छान वाटतं. ओम साईराम. सिद्धार्थ मंचेकर पप्पू, त्यांना डोळ्याला लाईट जाते. ओके, त्रास आहे, बोला कसं वाटलं? नाही, एकदम मस्त वाटतं. आता आपण जवळजवळ येतोय 20 वर्ष, सगळे पूर्ण करू. असंच पुढे येत राहू. आपण नवीन अजून पिकनिक करू.
शिर्डीसोबतच कधी अक्कलकोट म्हणा, गाणगापूर म्हणा, अजून कोणत्या पद्धती करत राहू, हीच आमची इच्छा आहे. धन्यवाद. आता आम्ही जातोय आमच्या सर्वांचे म्हणजे जान शान मान त्यांच्यामुळे पिकनिक अधुरी आहे असे आमचे सर्वांचे लाडके रामचंद्र गोसाई उर्फ बाबू. ओम साईराम. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची साई शक्ती मित्र मंडळाची पिकनिक निघाली. तसं पिकनिकने आमची जवळजवळ 18 ते 19 वर्ष चालू आहे. सगळ्या आनंदाने उत्साहाने येतात, मजा करतात. तो तर 1-2 दिवस असतो. तसं आम्ही असतो एकत्र 2 दिवस असतो, म्हणजे ऑफिसचं टेन्शन नाही, कामाचं टेन्शन नाही. तसं एक वेगळं काहीतरी म्हणजे मित्रांबरोबर, म्हणजे प्रत्येक काय असतात. म्हणजे आता आमच्या असे मित्र आहेत ते इकडे राहायचे, आता दुसऱ्या ठिकाणी गेले. मग बरंचसं बोलणं असतं. मग रूममध्ये आम्ही भेटलं तर एकमेकांच्या गोष्टी शेअर करतो, असं बोलणं होतं. तसं बघायला गेलं तर वर्षाची नवी सुरुवात आम्ही ठरवली म्हणजे मागेच की एक तर टिटोळ्याचा गणपती आणि दुसरं म्हणजे सेकंड म्हणजे शिर्डी. तसं आम्ही टिटवाळला जातो, नंतर शिर्डीला जातो, बाबांचं दर्शन घेतो. कसं होतं त्यामुळे पूर्ण वर्ष चांगलं सुखाचं समृद्धीचं भरभराटी जातं, बाबांचा आशीर्वाद मिळतो आणि एक मनाला बरं वाटतं की शिर्डीत आलो, समाधान मिळतं. बाबांच्या मंदिरात द्वारकामाईमध्ये आशीर्वाद घेतला काय जरा व्यवस्थित वाटते. त्याचप्रमाणे ह्यावेळी आम्ही त्र्यंबकेश्वरचा प्लॅन केलेला, मागे वणी केलेला, पण आम्हाला तेवढी आयडिया नव्हती. पण उद्या कुंभमेळा आहे नाशिकला, त्यामुळे बाहेरचे बरेचसे राजस्थान वगैरे इकडनं सगळे जे आलेले तर भरपूर आज यावेळी गर्दी आले. पण प्रॉब्लेम काय आला की आम्ही लाईनीत कंटिन्यू चालू होतो, पण आम्हाला नंतर कळलं की अजून आम्हाला 5 तास लागणार आहे. मग आम्ही विचार केला ठीक आहे, भोलेनाथाला सांगितलं इकडनं आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही नेक्स्ट इयर नक्की येणार. आता आम्ही नेक्स्ट इयर परत त्र्यंबकेश्वरचा प्लॅन करणार आणि परत आम्ही जे आमचं अपुरे जे दर्शन आहे ते पूर्ण करतो, ते आमचं ठरलेलं आहे. तसं सगळ्यांचा आनंद असतो, मजा असते, मस्ती असते. तसं माझा मित्र आहे तावडे म्हणून. रुको जरा सबर करो. प्रेम दाखवा लवकर दाखवा. तावडे आय लव्ह यू. आता आम्ही येतोय आमच्या मंडळाचे स्पायडरमॅन. छान वाटलं आम्हाला, शिर्डी झालं दर्शन. बघा माझी मजा घेत आहेत, घेऊ द्या, सवय आहे, आपले सगळे मित्र आहेत, एक मजा असते आयुष्यात. मला असं बोलायचं आहे की मी नवीन जो चॅनल चालू केला आहे, सगळ्यात पहिले मी माझ्या मित्रांपासून चालू केलं आहे. हे माझे सगळे मित्र आहे बिल्डिंगचे, आम्ही लहानपणापासून एकत्र आहे आणि आज जवळजवळ आपल्या शिर्डीच्या पिकनिकला जवळ किती वर्ष झाले, 16 वर्ष झालेली आहेत. हा 16वं वर्ष आहे. असेच आम्ही वर्षानुवर्ष एकत्र राहू, नेहमी एवढीच माझी प्रार्थना आहे आणि साईचरणी. बाकी सगळ्यांचं तुम्ही तर ब्लॉगमध्ये ऐकलंच आहे बोलणं वगैरे. ॲज ए यूट्यूबचा नवीन चॅनल म्हणून त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. सबस्क्रायबर खूप मेन असं यूट्यूब चॅनलसाठी, ते माझे मौल्यवान सबस्क्रायबर आहेत. आपण सगळ्यांबद्दल ऐकलं की 15-20 वर्ष आली, सर्व झालं, पिकनिकला जातो, पण त्याच्याबद्दल काही जमा खर्च लागतो. परत या एवढ्या आमच्यासारख्या पोरांना कार्ट्यांना सांभाळण्यासाठी खूप हे करायला लागतं. त्यासाठी तुम्ही त्याच्याकडे बघून तुम्हाला कळेल, पण त्याचे केस पण आम्हाला सामावून खूप कमी झालेले आहेत. पण वर्ष एक वर्ष 2-2, 4-4, 10-10 होत आहे. तर त्याच्याबद्दल पण तर आता त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याकडून 2 शब्द ऐकूया. जेवढ्या म्हणजे आता सगळेजण मोठे झाले, ते प्रत्येकाला एक मुलं आहेत, तरी सुद्धा यांना लहान मुलासारखं सांभाळावं लागतं. ती खूप मोठी गोष्ट आहे. 17 वर्ष झाली पिकनिक जाते, तरी सुद्धा तेच सांगावं लागतं. कधी यायचं, काय घेऊन यायचं पिकनिकला, काय खायला घेऊन यायचं, सगळं ह्यांना सांगावं लागतं लहान मुलासारखं. मी माझ्या मुलाला सुद्धा एवढं सांगत नाही, तेवढं ह्यांना सांगावं लागतं. 17 वर्ष झाली हां, फक्त नशीब स्वतःचे कपडे घेऊन येतात, तेच मोठी गोष्ट आहे. बाकी यांचं खाण्यापासून टूथपेस्टपासून ते पूर्ण जेवणापर्यंतचं सगळं मॅनेजमेंट मी करतो. तरी सुद्धा यांची भांडणं होत राहतात की मला हे नाही दिलं, मला ते नाही दिलं, मला पनीरची भाजी हवी, मला चिकन हवं, हे लोणचं नाही दिलं, याच्यावर यांचे वाद होत असतात. ते सगळा भाग वेगळा तो. पण खूप मजा आली पिकनिकच्या वेळी.
सगळे मित्र जमतात. 17 वर्ष झाली आता आम्ही एकत्र आहोत. एवढं सगळं होतं. दर्शनसुद्धा चांगलं होतं. पण भाविकांसाठी एक विनंती आहे की तुम्ही जेव्हा जाल अशा ठिकाणी तेव्हा पूर्ण विचारून जा की तिथे काय कुठलं फंक्शन आहे का किंवा काय आहे. कारण की आज हे 2 दिवस सगळे जे मोठे पॉलिटिशियन वगैरे आहेत ते आज तिकडे भेटीला आलेले. त्यामुळे खूप गर्दी आहे शिर्डीमध्ये आणि इतर ठिकाणी म्हणजे वणी किंवा त्र्यंबकेश्वर ठिकाणी खूप गर्दी आहे. उद्यापासून कुंभमेळा चालू होणार. त्यामुळे ते सगळे भेटीला आले. तर तुम्ही फॅमिलीबरोबर जात असाल तेव्हा ह्या चौकशी करून जा की तिथे कुठला फंक्शन आहे किंवा कुठला पॉलिटिशियन भेट देणार आहे का. माननीय मुख्यमंत्री आज त्यांची आज भेट होती. अमित शहासुद्धा आज येणार आहेत. तर ती आज खूप प्रचंड गर्दी आहे शिर्डीमध्ये. तर अशा दिवशी तुम्ही जाऊ नका. तुमचे खूप वेळ वाया जातो. बाकी काही नाही. आमच्या मुलांची पिकनिक अशी होत राहणार आहे आणि कितीही मोठे झाले तरी मला यांना सांभाळावं लागणार आहे आणि मी सांभाळण्याची जबाबदारी घेतो. ओम साईराम. पोचलेलो आहोत घरी फायनली. दिवस दुसरा डे 2 पण संपला. वगैरे नीट झालं. बरं वाटलं. नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. आणि मी आपला व्हिडिओ बघतो त्यासाठी थँक्यू. चलो येतो.